आज आदरणीय पवार साहेबांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाची तुतारी चिन्हाची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे। तसा एबी फॉर्म त्यांना मिळालेला आहे आणि आता त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरायला चाललेलो आहोत। मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचं आता रूपांतर हे मोहोळ विधानसभा बचाव संघर्ष समितीत झालेलं आहे। ही आता तालुक्यापुरती बचाव संघर्ष समिती मर्यादित नाही तर ही विधानसभेची बचाव संघर्ष समिती झालेली आहे। ज्यांची उमेदवारी आता जाहीर झाली, राजाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे मोहोळ तालुक्यातली तानाशाही, दडपशाही, जुलूमशाही, झुंडशाही आणि विकृत मनोवृत्तीचं नेतृत्व संपवणं आणि कारभारी बदलणं आणि या मोहोळ तालुक्याला विकासाभिमुख आणि सर्वसामान्य कुटुंबातलं, सर्वसामान्य घरातलं आणि खऱ्या अर्थानं ज्या करता हा मतदारसंघ राखीव आहे त्या खऱ्या समाजाला, त्या समाजाला न्याय देण्याच्या करता म्हणून जी राजू खरे यांची उमेदवारी जाहीर झाली। याच्यामध्ये कुणीही समोरचा उमेदवार हा आपल्याला माहीत आहे की तो जातचोर उमेदवार आहे आणि आमचा जो आहे तो जो शेड्यूल कास्टला जे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद करून दिली की त्या शेड्यूल कास्ट समाजाला विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व देण्याकरता आरक्षणाची व्यवस्था केली, त्याचा फक्त कागदोपत्री खोटं गोळा करून खोट्या अर्थानं खोट्या कागदाच्या आधारे आमदार होऊन विधानसभेत जाणारे जे जातचोर आहेत त्याला आदरणीय पवार साहेबांनी चपराक दिलेली आहे आणि मोहोळमध्ये त्यांनी राजाभाऊ खरे या भूमिपुत्राला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। आणि ही प्लीज प्लीज नीट मीडियाशी बोलतोय, 2 मिनिट थांबा, कारवाई करा, कारवाई करा। हॅलो हॅलो, आम्ही पण प्लीजच म्हणतोय ना, 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा। सिद्धी कदम यांना एबी फॉर्म दिला होता आणि आज तुम्हाला दिला आहे, परंतु त्यांनी कोर्टातून स्टे आणण्याची तयारीत आहे। एक मिनिट, थोडंसं पोलिसांचा डिस्टर्ब, त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांना कारवाई करावी लागते, मान्य आहे, त्यामुळे आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा बोलतो। ठीक आहे धन्यवाद। ऐका ना, नाही त्यांनी प्रश्न विचारला त्याच्यावर उत्तर देतो की सिद्धी कदम हे आमच्या भगिनीच आहेत, रमेश कदम हे आमचे सहकारीच आहेत। रमेश कदम यांना त्या ठिकाणी पक्षानं उमेदवारी त्या ठिकाणी न देता त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली। अनपेक्षितरित्या रमेश कदम यांच्याऐवजी त्यांच्या मुलीचं नाव आल्यामुळं थोडीशी चलबिचल झाली। त्याच्यानंतर पक्ष नेतृत्वानं त्या ठिकाणी या सगळ्याच्या बाबतीमध्ये जो विचार केला त्याच्यामध्ये अगदीच एकदम नौखा चेहरा हे थोडंसं त्याच्यामध्ये बदल केला जावा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर तो निर्णय झाला। रमेश कदम हे सुद्धा आम्हाला मदत करतील, ते सुद्धा आमचे सहकारी आहेत। त्यांचाही विरोध राजन पाटलांच्या झुंडशाहीला आहे आणि त्यांच्या जुलूमशाहीला आहे, त्यामुळे रमेश कदम असतील। आणि त्याच्यानंतर आता एक सांगितलं की संघर्ष समितीमधले एक सदस्य जर नागनाथभाऊ क्षीरसागर असतील, सुशील क्षीरसागर किंवा संजय क्षीरसागर असतील, यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो अपक्ष म्हणून त्या ठिकाणी उमेदवार आधीच तयार करून ठेवलेला होता। आम्ही सर्व जे कोणी अपक्ष उमेदवार भरणार असतील, लोकशाहीनं प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे, तरीसुद्धा सर्वांनी नागनाथ महाराजाची शपथ घेऊन एकसंध राहण्याच्या करताची शपथ ह्या नागनाथ नगरीमध्ये वाहिलेली आहे। त्या शपथेला सगळेजण जागतील आणि एकोप्यानं नागनाथ महाराजाच्या साक्षीनं राजन पाटील यांच्या विरुद्धच्या लढाईमध्ये एकसंधपणे राहतील अशी आमची अपेक्षा आहे। आम्ही सर्वजण जाऊन त्यांना विनंती करू आणि त्यांनी जर अपक्ष अर्ज उद्या भरला किंवा अजून भरायचा असेल त्यांना न भरण्यासाठी विनंती करू, भरला तर त्यांना काढून घेण्यासाठी विनंती करू। आणि आम्हाला विश्वास आहे मोहोळ तालुक्यातलं हे जे जन आंदोलन पेटलेलं आहे, मोहोळ तालुक्यातलं सत्तांतर करण्याच्या करता म्हणून जे सर्व मोहोळ विधानसभा मतदारसंघ एकवटलेला आहे त्या एकजुटीला हे सर्वजण हातभार लावतील आणि नागनाथ महाराजांच्या आशीर्वादानं आणि नागनाथ महाराजांच्या साक्षीनं जे काही आम्ही निश्चय आणि निर्धार केलेला आहे त्याला सगळेजण जागतील अशी आम्हाला निश्चित खात्री आहे। रमेश कदम यांची नाराजी कशा पद्धतीने दूर करतात? रमेश कदम यांना आम्ही निश्चितपणे संवाद करू, संवादातून मार्ग निघत असतो। एकच उमेदवारी असते, स्पर्धा अनेकांची असते। राजू खरे यांच्याबरोबर स्पर्धेमध्ये रमेश कदम जसे होते, त्याचबरोबर सोमेश क्षीरसागर होते, त्याचबरोबर संजय क्षीरसागर होते, त्याचबरोबर अभिजित ढोबळे होते, त्याचबरोबर सोलापूरचे रॉकी बंगाळे हे सुद्धा होते आणि याच्या व्यतिरिक्त जवळपास 26 उमेदवारांनी उमेदवारी मागितलेली होती। आता काही दिवसापूर्वी तुम्ही सांगितलं की कोणता झेंडा हाती घेऊ ही तुमचं टॅगलाईन होती, खऱ्या अर्थानं तुतारी झेंडा तुम्ही हाती घेतलाय का? कारण तुम्ही तुतारीकडे जात असताना रोहित पवार यांनी तुमच्याकडे विरोध केला होता। माझा पक्ष हा राजन पाटील विरोधी पक्ष आणि राजन पाटील विरोधातल्या पक्षाचाच झेंडा मी हातात घेतलेला आहे। जोपर्यंत या मोहोळ विधानसभा मतदारसंघावर राजन पाटील यांच्या विरोधातला झेंडा फडकत नाही तोपर्यंत उमेश पाटलाचा पक्ष हा राजन पाटील विरोधी पक्षच राहणार। तुतारीचा झेंडा हाती आहे की नाही? जोपर्यंत या मतदारसंघामध्ये राजन पाटलाच्या विरोधातला उमेदवार
म्हणजे आमचे तुतारीचे राजू खरे हे प्रचंड मताधिक्यानं निवडून येत नाहीत तोपर्यंत उमेश पाटलाचा पक्ष हा राजन पाटील विरोधी पक्ष असणार आहे आणि तो झेंडा एकदा फडकवला की कुठला झेंडा हातात घ्यायचा ते सगळं त्या ठिकाणी पुढचा मार्ग मोकळा होणार आहे. पहिल्यांदा आधी लगीन कोंढाण्याचं भाऊ